नमो बुद्धाय. बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत भाग 3, त्याच्या धम्माचे टीकाकार. 1. संघातील मुक्त प्रवेशाचे टीकाकार. कोणत्याही उपासक गृहस्थाला सदस्य म्हणून स्वीकृत करणे संघाला सुलभ होते. संघरूपी मंदिराचे द्वार खुले ठेवून त्यात कुणालाही प्रवेश करू दिल्याबद्दल भगवान बुद्धांवर काही लोक टीका करीत असत. त्यांचे म्हणणे असे होते की अशा योजनेमुळे असे घडेल की काही लोकांना संघात प्रवेश मिळाल्यानंतर संघ सोडून ते पुन्हा गृहस्थाश्रमात जातील आणि ह्या त्यांच्या माघारीमुळे लोक असे म्हणू लागतील, ह्या लोकांनी व्यक्त केलेला श्रमण गौतमांचा धर्म फोल असला पाहिजे. ही टीका यथातथ्य नव्हती. ज्या हेतूने तथागतांनी अशी योजना केली होती तो हेतू टीकाकारांना समजला नव्हता. तथागतांचे म्हणणे होते की हा धर्म स्थापून उपकारक अशा मुक्तिजलाने परिपूर्ण व स्नानासाठी योग्य असा जलाशय त्यांनी निर्माण केला होता, सद्धम्माचा जलाशय. तथागतांची इच्छा होती की पापाच्या कलंकाने जर कुणी भ्रष्ट झाला असेल तर ह्या जलाशयात त्याने स्नान केल्याने त्याची पापे धुवून जातील आणि जर कुणी सद्धर्माच्या जलाशयाकडे गेला आणि स्नान न करताच पूर्वीप्रमाणे कलंकित अवस्थेत मागे फिरला तर त्याबद्दल तोच दोषी आहे, सद्धम्म नव्हे. तथागत म्हणाले, लोकांना आपली पापे धुवून टाकणे साध्य व्हावे म्हणून हा जलाशय निर्माण केल्यानंतर जर मी असे म्हटले, जो कोणी मलिन आहे त्याने जलाशयात प्रवेश करू नये, ज्यांची धूळ चिखल धुवून गेला आहे व जे शुद्ध व निष्कलंक आहेत त्यांनीच फक्त जलाशयाकडे जावे, तर ते योग्य ठरेल काय? अशा अटी घातल्या असत्या तर माझ्या सद्धम्माचा उपयोग तो काय होता? आपल्या धम्माने होणारे हित हे फक्त निवडक लोकांपुरतेच मर्यादित करावे ही तथागतांची इच्छा नव्हती. हे टीकाकार विसरले होते. आपला धम्म हा सर्वांनी पडताळून पाहावा, यासाठी तो सर्वांना खुला असावा अशी त्यांची इच्छा होती. 2. व्रत नियमाचे टीकाकार. पंचशील पुरेसे नाही काय? व्रतग्रहणाची काय आवश्यकता आहे? असे प्रश्न नेहमी विचारले जात असत. जर औषधाशिवाय रोग बरे होऊ शकतात तर वातीच्या, जुलाबाच्या आणि तत्सम औषधाने देह दुर्बल करण्याचा फायदा काय? असे मत प्रदर्शन केले जात असे. तसेच गृहस्थ उपासकाला संसारात राहून वासनोपभोग भोगूनही पंचशीलाने शांती व श्रेष्ठ निर्वाण प्राप्त होऊ शकते, तर भिक्खूंना आणखीन व्रत ग्रहण करण्याची आवश्यकता काय? तथागतांनी ही व्रते त्यातील स्वाभाविक गुणवत्तेसाठी योजली आहेत. व्रतस्थ जीवनामुळे आपोआपच सत्वाची बुद्धी होते व अधःपातापासून रक्षण होते. जे व्रत ग्रहण करतात आणि स्वावलंबनाने त्याची जोपासना करतात त्यांना मुक्ती प्राप्त होते. व्रतग्रहण म्हणजे वासना, असूया, अहंकार यांचे नियमन व कुविचारांचे निर्मूलन. जे व्रतग्रहण करतात आणि त्याची जोपासना करतात ते सुरक्षित असतात व त्यांचे आचार विचार सर्वस्वी पवित्र असतात. फक्त पंचशील ग्रहणाने मात्र हे साध्य होत नाही. व्रतग्रहणाने नैतिक अधःपतनापासून जसे संरक्षण होते तसे पंचशील ग्रहणाने होत नाही. व्रतस्थ जीवन अत्यंत कठीण असते. पंचशील ग्रहणाचे मात्र तसे नसते. मानवजातीच्या हितासाठी काहींनी व्रतस्थ जीवन पत्करणे आवश्यक असते, म्हणून तथागतांनी दोहोची योजना केली होती. यापुढे आपण पाहणार आहोत 3. अहिंसा तत्वाचे टीकाकार. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.